Hello students, let's learn chapter number 2, 11th Psychology. Chapter name Branches of Psychology. In the last chapter, we understood the history of psychology and its main goals in brief. Let's now take an in-depth look at the different branches of psychology. Let's us now take an in-depth look at the different branches of psychology. See the which topic we have studied in chapter number 2. 2.1 Introduction, 2.2 Branches of Psychology, 2.21 Theoretical branches. Number 1 Developmental psychology, number 2 child psychology, number 3 social psychology, number 4 cognitive psychology, number 5 experimental psychology, number 6 abnormal psychology. And 2.2.2 applied branches, educational psychology, number 2 clinical psychology, number 3 counseling psychology, number 4 criminal psychology, number 5 sports psychology, number 6 industrial psychology, and 2.3 careers in psychology. See the introduction. Psychology is an important science in modern time. Scope of psychology is getting wider every day. Knowledge of psychology is needed to understand and combat behavior problem. Means मानसशास्त्र हे आधुनिक काळातील एक महत्त्वाचे शास्त्र आहे इन मॉडर्न टाईम. स्कोप ऑफ सायकोलॉजी इज गेटिंग वायडर एव्हरी डे. आणि मानसशास्त्राची व्याप्ती दैनंदिन जीवनामध्ये दिवसेंदिवस ही वाढत चाललेली आहे. नॉलेज ऑफ सायकोलॉजी नीडेड टू अंडरस्टँड अँड द कॉम्बॅट बिहेवियरल प्रॉब्लेम. वर्तनातील समस्या समजावून घेऊन त्या सोडवण्यासाठी मानसशास्त्राची नितांत गरज आहे. देअरफॉर न्यू ब्रँचेस ऑफ सायकोलॉजी आर इमर्जिंग. आणि त्यामुळे मानसशास्त्राच्या नवनवीन शाखा उदयास येत आहेत. फॉर एक्झाम्पल, nowadays sports psychology is emerging as a new branches of psychology to deal with the psychological issues faced by sports persons. उदाहरणार्थ, खेळाडूंच्या मानसिक समस्या सोडवण्यासाठी क्रीडा मानसशास्त्र या नवीन शाखेचा उदय झालेला आहे. इंटरनेट मेड अ फिनान्शियल ट्रान्झॅक्शन अँड द सोशल इंटरॅक्शन इझियर, but it also gave rise to online cheating and fraud. इंटरनेटमुळे आर्थिक व्यवहार करणे आणि सामाजिक संवाद साधणे सोपे झाले आहे, पण त्याचबरोबर इंटरनेट वर चालणाऱ्या फसवेगिरी आणि खोटेपणाचाही जन्म आपल्याला झालेला पाहायला मिळतोय. सो टू अंडरस्टँड अँड डील विथ दीज इश्यूज अ ब्रँचेस कॉल्ड सायबर सायकोलॉजी हॅज इमर्ज्ड. आणि म्हणून या सर्व बाबी समजून घेण्यासाठी आणि त्यांना हाताळण्यासाठी सायबर मानसशास्त्राचा उदय झाला. Nowadays, more than 50 branches of psychology are existing to study of human behavior from various angles. आणि आत्ताच्या घडीला मानवी वर्तनाच्या वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास करणाऱ्या मानसशास्त्राच्या 50हून अधिक शाखा अस्तित्वात आहेत. आणि आता मानसशास्त्राच्या आपल्याला वेगवेगळ्या शाखा पाहायच्या आहेत. See the activity number 1. Look at the following pair of the tasks. Can you differentiate between task 1 and 2 on the basis of what are they trying to do? Can you see the same pattern in other pairs as well as? ॲक्टिव्हिटी नंबर 1 आपल्याला दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये कार्य 1 आणि कार्य 2 अशा 2 जोड्या दिलेल्या आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला कोणत्यातील फरक आपण ओळखू शकतो का आणि इतर जोड्यांमध्ये तुम्हाला साधर्म्य तसेच आढळते का, तर ही एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. सी द ॲक्टिव्हिटी. टास्क नंबर 1. विच फॅक्टर्स मोटिव्ह स्टुडंट्स बिहेवियर इन द क्लासरूम, राईट देम नाव. विद्यार्थ्यांच्या वर्गातील वर्तन कोणत्या घटकांमुळे प्रभावित होते त्याची नोंद करा. टास्क 2. यूज द इन्फॉर्मेशन फाउंड इन टास्क 1 टू क्रिएट अ बेटर क्लासरूम एन्व्हायरमेंट. वरील माहितीचा उपयोग करून तुमच्या वर्गामध्ये अधिक चांगले वातावरण निर्माण करा. टास्क 1.
आता here second pair. Task 1, try and identify qualities of successful students. Make a list. Task 2, using the information found in a task 1, prepare a guideline for other students. टास्क 1 मध्ये दिलं आहे की यशस्वी विद्यार्थ्यांची गुणवैशिष्ट्ये ओळखा आणि त्याची नोंद करा. ट्राय अँड आयडेंटिफाय क्वालिटीज ऑफ द सक्सेसफुल स्टुडंट अँड मेक अ लिस्ट. अँड सेकंड दिलं आहे की युझिंग द इन्फॉर्मेशन फाउंड इन अ टास्क फर्स्ट, प्रिपेअर अ गाईडलाईन फॉर अदर स्टुडंट्स. आणि वरील माहितीच्या आधारे इतर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करा. इन थर्ड पेअर, टास्क 1, नोट डाऊन द कॉजेस ऑफ अनहॅपीनेस ऑर सॅडनेस अमंग पीपल. व्यक्तींच्या दुःखाच्या वेगवेगळ्या कारणांची काय करा, नोंद करा. अँड टास्क 2, युझिंग द इन्फॉर्मेशन फाउंड इन टास्क 1, राईट डाऊन हाऊ यू कॅन हेल्प देम. वरील माहितीच्या आधारे तुम्ही त्यांची कशी मदत करू शकता हे सांगा. दीज 3 पेअर्स आर, ॲज यू माइट हॅव द रिअलाइज, टास्क 1 इन ऑल पेअर्स डील्स विथ द फाइंडिंग आउट न्यू इन्फॉर्मेशन, कनेक्शन, रिलेशनशिप between an individual and his environment. In other words, the task 1 deals with the theorizing about individual response, and task 2 in all pairs deals with the applying that information to make changes in existing structure or coordination. See, as you might have realized, task 1 in all pairs deals with the finding आउट न्यू इन्फॉर्मेशन. वरील कार्याच्या तुमच्या असं लक्षात येईल की कार्य क्रमांक 1 व मधील सर्व जोड्या या वेगवेगळ्या बाबींशी संबंधित आहे, जसे की व्यक्ती व त्यांच्या वातावरणाशी नवनवीन माहिती शोधणे, त्यांच्या व त्यांच्याशी संबंधित व्यक्तींशी असलेले संबंध जाणून घेणे. तसेच दुसऱ्या शब्दात जर आपल्याला सांगायचं झालं, इन अदर वर्ड्स, द टास्क 1 डील विथ द थिअरायझिंग अबाउट इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्स. टास्क 1 हे व्यक्तींच्या प्रतिक्रियांबद्दल सैद्धांतिक भाष्य करतात, म्हणजे थेरॉटिकल भाष्य इथं करताना आपल्याला पाहायला मिळतात. अँड टास्क 2 इन ऑल पेअर्स डील्स विथ द अप्लाइंग. आणि टास्क 2 मध्ये या माहितीचा वापर करून त्या व्यक्तींच्या परिस्थितीबद्दल काय बदल घडवून आणता येईल याचा विचार इथे आपल्याला करताना पाहायला मिळतो. दीज 2 टास्क टिपिकली एक्झम्प्लिफाय द 2 बोर्ड एरियाज ऑफ सायकोलॉजी. आणि ही 2 कार्ये म्हणजे मानसशास्त्राच्या 2 क्षेत्रांची उदाहरणे आहेत. नंबर 1, थेरॉटिकल ब्रांचेस ऑफ सायकोलॉजी म्हणजेच मानसशास्त्राच्या सैद्धांतिक शाखा. अँड 2, अप्लाइड ब्रांचेस ऑफ सायकोलॉजी मीन्स मानसशास्त्राच्या उपयोजित शाखा. लेट्स लर्न. इन मॉडर्न सायकोलॉजी टचेस एव्हरी आस्पेक्ट्स ऑफ द ह्युमन लाईफ. आधुनिक मानसशास्त्र मानवी स्वभावाच्या प्रत्येक बाजूवर भाष्य करते. अँड द स्कोप ऑफ सायकोलॉजी इज एक्स्ट्रीमली वाईड विच हॅज लेड टू डेव्हलपमेंट ऑफ मेनी सब फील्ड्स. मानसशास्त्राची व्याप्ती दैनंदिन दिवस वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे मानसशास्त्राच्या अनेक उपशाखा अस्तित्वात आलेल्या आहेत. आता आपण काही शाखा आपल्याला विस्ताराने इथं पाहायच्या आहेत. लेट्स लुक ॲट दीज मेन ब्रँचेस one by one. C. 2.2.1 Theoretical branches. Psychology as a theoretical science includes many areas of specialization. मानसशास्त्र हे एक सैद्धांतिक विज्ञान आहे की ज्यामध्ये वेगवेगळ्या शाखांचा समावेश होतो आणि सायकोलॉजिस्ट वर्किंग इन थिअरॉटिकल fields focus mainly on the conducting research and formulating theories. आणि मानसशास्त्राच्या सैद्धांतिक शाखामध्ये काम करणारे जे मानसशास्त्रज्ञ आहेत यांचा जो कल आहे तो नेमका कशाकडे असतो, रिसर्च संशोधन अँड फॉर्म्युलेटिंग थिअरीज, बेसिक फोकस इन वन डेव्हलपमेंटिंग प्रिन्सिपल अँड द एस्टॅब्लिशिंग लॉज टू एक्सप्लेन ह्युमन बिहेवियर. आणि वेगवेगळे सिद्धांत प्रस्थापित करणे, वेगवेगळी तत्त्वे शोधणे आणि मानवी वर्तनाचे वेगवेगळे नियम मांडणे. लॉज टू एक्सप्लेन ह्युमन बिहेवियर. मानवी वर्तन असेच का घडते, त्या घडण्यापाठीमागची कारणं काय आहेत, त्याचे नियम काय आहेत, हे नियम मांडणे हा त्याचा काय असतो, उद्देश असतो. See the activity number 2. Look at the 5 columns below in table. Look at the 5 columns below in the table number 1 and each column represents one sub-branches of theoretical branches of psychology. Can you look at the content of each column and figure
out which aspects of human behavior is studied in that branch. See the one by one. As one can see, refer table number 1. Here we saw a table in blue color. Column 1 contains questions related to the changes that happens during entire lifespan. These qualities fall under developmental psychology. In column 1 you can see what are the developmental changes that take a place during the childhood. बाल्यावस्थेत असताना व्यक्तीमध्ये कोणकोणते बदल होतात. डेव्हलपमेंटल सायकोलॉजी इज द फर्स्ट branches of theoretical branches of psychology, and second, what are the changes that take place during adolescence. पौगंडावस्थेत असताना व्यक्तीमध्ये कोणकोणते बदल होतात. and why do old people behave in certain ways as they do. आणि वृद्धापकाळात काळात व्यक्तींच्या कधीकधी विक्षिप्त वागण्याची काय कारणे असू शकतात याचा अभ्यास या वैकासिक मानसशास्त्राच्या शाखेमध्ये म्हणजे थेरॅटिकल ब्रँचेसच्या शाखेमध्ये केला जातो. सी द कॉलम नंबर 2. In column number 2 contain question focusing on the children and their response. Then comes under child psychology. Child psychology means बालमानसशास्त्र. आणि काय अभ्यास केला जातो या बालमानसशास्त्रामध्ये. What are the causes of the misbehave in children? लहान मुलांच्या चुकीच्या वागण्याची कारणं काय असू शकतात. How does separation of the parents affects a child? पालकांपासून दुराव्याचा मुलांवर काय परिणाम होतो. And third, why do some children suck their thumbs? काही मुले अंगठा का चोखतात. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या अभ्यास या चाइल्ड सायकोलॉजीमध्ये केला जातो. सी द थर्ड ब्रांचेस. Column number 3 contain question which focusing on the individual response to group the influence. They fall under the social psychology. Social psychology means सामाजिक मानसशास्त्र. What incites the mob to resort of the violence? जमावाला हिंसक होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतात. When do people follow norm and when do they break rules? व्यक्ती केव्हा नियमांचे पालन करतात व केव्हा नियम मोडतात. And why are some qualities valued more in some societies and less in other? काही गुण काही समाजात जास्त तर काही समाजामध्ये कमी असतात असे का घडते. अशा वेगवेगळ्या प्रश्नांचा अभ्यास वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास या सामाजिक मानसशास्त्राच्या शाखेमध्ये सामाजिक मानसशास्त्र या मानसशास्त्राच्या सैद्धांतिक शाखेमध्ये केला जातो. कॉलम नंबर 4 कंटेन क्वेश्चन विच फोकस ऑन स्पेसिफिक कॉग्नेटिव्ह ॲबिलिटीज. दे फॉल अंडर कॉग्नेटिव्ह सायकोलॉजी मीन्स बोधात्मक मानसशास्त्र. What are the factors and affect the span of the attention of an individual? व्यक्ती अवधान कक्षेवरती कोणकोणत्या घटकांचा परिणाम होतो. Why and when do people forget? व्यक्ती का व कधी विसरतात. And how do use of language affect concept formation? भाषेचा वापर संकल्पना निर्मिती करताना कसा होतो याचा अभ्यास या बोधात्मक मानसशास्त्राच्या शाखेमध्ये केला जातो. कॉलम नंबर 5 कंटेन हाऊ द एक्सपेरिमेंटल शूड बी कंडक्ट ऑन ह्युमन बिहेवियर अंडर द एक्सपेरिमेंटल सायकोलॉजी. एक्सपेरिमेंटल सायकोलॉजी मीन्स प्रायोगिक मानसशास्त्र. इट इज पॉसिबल टू कंडक्ट द एक्सपेरिमेंट ऑन ह्युमन बिहेवियर. मानवी वर्तनावर प्रयोग करणे आवश्यक आहे का आणि कशासाठी आणि का आपण मानवी वर्तनावर प्रयोग कशा पद्धतीने केले जातात म्हणजे मानवेतर प्राण्यांवर प्रयोग केले जातात आणि त्याचे निष्कर्ष हे मानवी वर्तनाला लागू केले जातात. हाऊ डू वी अंडरस्टँड द ह्युमन बिहेवियर. प्रयोगाच्या माध्यमातून मानवी वर्तनाची मागची कारणे समजतील का. अँड हाऊ वी कॅन डिवाइज द प्रिन्सिपल ऑफ द ह्युमन बिहेवियर थ्रू द एक्सपेरिमेंट. प्रयोगाच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीतून वर्तनातील सामान्य तत्त्वे आपल्याला समजतील का. अशा वेगवेगळ्यांची प्रश्नांची माहिती आपल्याला या ब्रांचेसमध्ये मिळते. Column number 6 contain the question for which focusing on abnormal behavior. They fall under the abnormal psychology. Means अपसामान्यांचे मानसशास्त्र. Why do some people behave abnormally? काही व्यक्ती अपसामान्य का वागतात. What are the causes of the depression? नैराश्याची किंवा औषधाची कारणे नेमकी काय आहेत. Why are some people extremely suspicious about other and why some have the extreme method the swing? काही व्यक्ती दुसऱ्यांविषयी अतिसंशय का असतात. काही व्यक्ती अतिशय लहरी का असतात.
याचा अभ्यास या ॲबनॉर्मल सायकोलॉजीच्या अपसामान्यांच्या मानसशास्त्राच्या शाखेमध्ये केला जातो. इट इज इम्पॉर्टंट टू नो दॅट देर आर द व्हेरियस ब्रँचेस इन थेरॉटिकल सायकोलॉजी. हे आपण समजून घ्यायला पाहिजे की मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या उपशाखा आहेत, परंतु आपण फक्त मुख्य 6च शाखांचा अभ्यास इथे करणार आहोत. हाऊएव्हर द लिमिट्स आवर स्कोप, वी विल ओनली लुक ॲट द मेन 6 ब्रँचेस मेन्शन अबाव. आणि आपण फक्त 6च शाखांचा अभ्यास याच्यामध्ये करणार आहोत. रिमेनिंग पार्ट्स इन नेक्स्ट व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. Any comment?